मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजे 17 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. काल आपण पाहिलं होतं प्रेक्षकांनो की सायली भाजी खरेदी करायसाठी खाली उतरलेली असते आणि तेवढ्यात तिथे ती मुलगी येते जी प्रियाने प्लॅन केलेली आहे. वात्सल्य आश्रमामधल्या सगळ्या खबरी मिळवण्यासाठी प्रियाने एका मुलीला प्लॅन केलंय. हीच ती, तिचं नाव श्वेता सांगितलंय त्यांनी. ती अशी रस्त्याने चालत असते पण तिच्या मागून भरधाव वेगाने गाडी येत असते आणि सायलीचं लक्ष जातं. हा सगळा एक प्लॅनचा भाग आहे. सायली त्या मुलीला आवाज देऊन सांगत असते, अगं ये बाजूला हो. पण ती मुलगी काही हट्टा हटेना. मग सायली पटकन तिचा हात धरते आणि तिला वाचवते. असं त्यांनी सुरुवातीला दाखवलंय. विदिन अ सेकंड हे सगळं घडलंय. सायली त्या मुलीला एका ठिकाणी आता बसवते, वाचवते तिला आधी आणि बसवते, असा हात ओढून साईडला करते आणि एका ठिकाणी बसवून तिला विचारते, काय झालं, तू का रडतेस? ही मुलगी सारखी रडत असते. सायली तिला विचारते, काय झालं, का रडतेस, तुझं नाव काय आहे? ही मुलगी रडून सांगत असते आधी की मला जगायचं नाहीये, मला स्वतःला संपवायचंय. मी स्वतःला संपवलं नाही एकदाचं की सुटका होऊन जाईल माझी. आता सायलीला तिची खूप दया येते बरं का प्रेक्षकांनो, आणि सायली तिला वात्सल्य आश्रमामध्ये घेऊन जाते. हिचं नाव श्वेता सांगितलंय त्यांनी तिने. आता हे सगळं पुढच्या सीनमध्ये तुम्ही बघणार आहात. मध्येच चैतन्य अर्जुनचं सीन दाखवलाय त्यांनी. चैतन्य सांगत असतो अर्जुनला, अरे चैतन्य, आपल्याकडे ना 2 नवीन केसेस आल्यात. एक मिस्टर खुराणा म्हणून आहेत, त्यांच्या कंपनीमध्ये 6 कोटीचा फ्रॉड झालाय. दुसरी केस आहे मिस्टर चौधरीची, त्यांच्या मुलावर खुनाचा आळ आहे. म्हणजे अर्थात त्यांच्या मुलाचं, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की त्यांचा मुलगा निर्दोष आहे आणि ते वाटेल ते पैसा ओतायला तयार आहे मुलाला सोडवण्यासाठी. अर्जुन म्हणतो, चैतन्य, आपल्याकडे अशा काही केसेस आल्यात ना ज्यांच्याकडे पैसे नाहीये वकिलांना देण्यासाठी, त्यांना न्याय पाहिजे, त्या केसेस बघ बरं आधी. चैतन्य म्हणतो, अरे पण या केसेसचा पण विचार करायला हवा ना अर्जुन. त्यावर अर्जुन म्हणतो, अरे चैतन्य, पण तरीसुद्धा गरजू लोकांना न्याय मिळाला पाहिजे. जे गोरगरीब लोक असतात त्यांना कोण न्याय देणार रे? अशा केसेस मी फ्री ऑफ कॉस्ट लढणार आहे आता. चैतन्य म्हणतो, अरे पण अर्जुन, आपल्या फर्मला खूप लॉस होईल अशाने, तो तू कसं सहन करशील? अर्जुन म्हणतो, तुझं बरोबर आहे चैतन्य, पण मधुभाऊंचं उदाहरण आहे ना आपल्याकडे. आपल्याकडे काहीच नव्हतं पण मधुभाऊंना बघ, त्यांच्याकडे काही नसताना ते किती लोकांना मदत करतात आणि किती लोकांचं आयुष्य सावरतात. सायली पण आता त्यांना फॉलो करते बरं का. आपण पण हे करूच शकतो ना? चैतन्य म्हणतो, बरोबर आहे तुझं अर्जुन, कर रे, तू लोकांना मदत करच. पूर्णाजी म्हणते ना, आपण लोकांना एका हाताने दिलं की देव आपल्याला 4 हाताने परत देतो. खात्री आहे मला, तू हे करू शकशील. अर्जुन म्हणतो, चैतन्य, मला बाकी काही नको रे, गरजू माणसांना फक्त न्याय मिळवून द्यायचा आहे मला. चैतन्य म्हणतो, अर्जुन, तुम्ही दोघं ना सॉलिड आहात, तू आणि सायली वहिनी. म्हणजे बघ ना, मधुभाऊ आजारी आहेत, ते थकले, तर सायली वहिनी अख्खा आश्रम चालवायला घेतीये आणि तू म्हणतोयस की तू गोरगरिबांची मदत करणार, न्याय मिळवून देणार, तू त्यांचा आधार होणार. सॉलिड आहात तुम्ही दोघं जण. चैतन्य आणि अर्जुनचं हे डिस्कशन दाखवल्यानंतर पुन्हा सायलीचं आणि त्या मुलीचं सीन दाखवलाय. सायली त्या मुलीला स्वतःजवळ असलेली पाण्याची बॉटल देते, तिला पाणी वगैरे प्यायला देते. ती मुलगी खूप हुंदके देऊन रडत असते. ही मुलगी ना फार सॉलिड आहे बरं का प्रेक्षकांनो, मला फार आवडते ही अभिनेत्री. खूप सुंदर मस्त काम करते आणि खरंच गोड आहे दिसायला. संचिता नाव आहे या अभिनेत्रीचं. तर बघा, आता सायली तिला समजवत असते, तुझ्या बाबतीत काय झालंय मला माहिती नाहीये, पण असलं कुठलं संकट नसतं जगात ज्यावर आपण मात नाही करू शकत. जीव देणं हा कशावर उपाय नसतो ना. त्यावर आता ही मुलगी म्हणजे श्वेता म्हणते, सायलीला ती रडून सांगत असते, बिचारी, आता काही राहिलं नाहीये हो माझ्या आयुष्यात, डोक्यावर छप्पर नाही राहिलंय, हातात काम नाही राहिलंय, जगण्याची उमेदच नाहीये. माझा जीव गेला असताना एकदाचा तर सुटका झाली असती माझी. सायली म्हणते, तुझं नाव काय आहे, तू कुठून आली आहेस? मग ती म्हणते, माझं नाव श्वेता आहे. सायली म्हणते, मग तुझा नवरा आहे का, कुठून आली आहेस तू? आता तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे म्हणून विचारलं सायलीने. मग त्यावर ही म्हणते, माझा नवरा आहे ना, नावापुरता. खूप खूप छळायचे हो मला, खूप छळायचे. मला मूल नाही आहे, त्याचं जबाबदार फक्त मला एकटीला ठरवण्यात आलं हो मला. म्हणजे सासरी उपाशी ठेवत होते, खायला देत नव्हते, मारायचे. आज तर मला त्यांनी घराबाहेर काढलं होतं. माझी आई आहे हो एक, पण ती घरकाम करते. माझ्या वडिलांना बरं नसतं, ते अंथरुणात. आता मी माझ्या आई वडिलांना कसं सांगू मला सासरी एवढा त्रास आहे? मी त्यांच्या घरी तरी कसं जाऊ? ते कसे मला घरात घेतील? सायली म्हणते, अगं पण मग तू कुठे जाणार आहेस अशा अवस्थेत? त्यावर ही श्वेता म्हणते, कुठे जाणार काय, काहीच मला माहिती नाहीये, म्हणून तर मी जीव द्यायला गेले होते ना. मी जीव दिला असता तर सुटका झाली असती माझी एकदाची. सायली म्हणते, ए श्वेता, माझे मिस्टर वकील आहेत, ते तुला न्याय मिळवून देतील बघ. मग त्यावर श्वेता म्हणते, न्याय मिळवून काय करू मी? न्याय मिळवण्याच्या नादात
न्यायाच्या धाकाने कदाचित घरचे मला घेतीलही घरात, पण माझी परिस्थिती नाही बदलणार हो. तुम्हाला मला मदतच करायची असेल ना, तर मला एखादं काम द्या. जगायचं असेल ना, तर मी स्वाभिमानाने जगेल. तुम्ही जर मला काम देऊ शकाल तर खूप खूप बरं होईल. मग सायली म्हणते, श्वेता, तुला कामही मिळेल आणि डोक्यावर मायेचे छप्पर पण मिळेल. चल माझ्यासोबत. आणि आता मरणाचा विचारही आणायचा नाही हा मनामध्ये. त्यावर श्वेता म्हणते, ताई, काम दिलत ना तर मला माझ्यावर खूप उपकार होतील, खूप उपकार होतील बघा. सायली म्हणते, उपकार वगैरे नको म्हणूस काही. एक बहीण दुसऱ्या बहिणीला मदत करते असं समज. असं म्हणून सायलीने आता तिचा हात धरला आणि तिला आणलं वात्सल्य आश्रमामध्ये. आता इथून पुढे पुन्हा चैतन्य आणि अर्जुनचा सीन दाखवलाय. आजचा एपिसोड ना प्रेक्षकांनो तसा नॉर्मल आहे. आणि उद्याच्या भागात ते आता सायली आणि अर्जुनचे काय ते त्यांनी मोतीचूरचे लाडू वगैरे बनवले ना, आणि त्याने बिचाऱ्याने अर्जुनने बनवले लाडू, पण त्याला समजलंच नाही. त्या डाळीच्या पिठाची डेट जी आहे ना ती एक्सपायर झालेली दाखवली आणि त्यामुळे सायलीला त्रास होतो. असं काहीतरी दाखवणार आहे ते आता यांची गंमत जम्मत. म्हणजे सायलीचे डोहाळे आता तो कसा पुरवतो ते बघा. आजचा एपिसोड एकदम नॉर्मल आहे बरं का प्रेक्षकांनो. सायलीने या श्वेताला आता वात्सल्य आश्रमात आसरा दिला. इकडे अर्जुन म्हणत असतो, चैतन्य, तू एवढं कौतुक करू नकोस. अरे अरे आम्ही दोघे जे करतोय ते आमचं कर्तव्यच आहे. चैतन्य म्हणतो, अर्जुन, तू कधी विचार केलास का? अरे तुम्ही हे जे काही करताय त्यामुळे तुमच्या होणाऱ्या बाळावर किती संस्कार होत आहेत. अर्जुन म्हणतो, खरंच का रे चैतन्य? म्हणजे ते ऐकत असेल का रे बाळ हे सगळं? म्हणजे तो शिकेल का रे हे सगळं आतापासून? चैतन्य म्हणतो, अरे म्हणजे काय? अरे मी खात्री देऊन सांगतो, तुझं आणि सायली वहिनीचं बाळ एकदम गुणी होणार आहे. म्हणजे अर्थात त्याच्याकडे दुसरा ऑप्शन पण नाहीये. अर्जुन हसायला लागतो मग आणि म्हणतो, बरं चल चैतन्य, मला सांग बरं, फ्री ऑफ कॉस्ट आपण कुठल्या केसेस लढणार आहोत? मग चैतन्य काही केसेस दाखवतो. अरे बघ, ही एका बाईची केस आहे, तिला मूल होत नाही म्हणून कौटुंबिक हिंसाचाराला तिला बळी जावं लागतंय. आणि ही एक केस आहे बघ, यामध्ये त्या बाईच्या माहेरून हुंडा येत नाही म्हणून सासरचे छळ करतायत तिचा. अर्जुन म्हणतो, बाप रे, अजूनही बायकांना अत्याचार सहनच करावा लागतोय ना? कुठे चाललाय रे हा समाज? चैतन्य म्हणतो, शिकली सवरलेली माणसं अशी वागतात अर्जुन. कधी कधी असं वाटतं आपण कुठे कमी पडतो काय? अर्जुन म्हणतो, चल आता या केसेस आपण फॉलो करूयात. छान डिसिजन घेतलाय अर्जुनने सुद्धा प्रेक्षकांनो. आणि सायलीने आश्रम चालवण्याचा डिसिजन घेतला तोही चांगलाच आहे. पण आता हे विलन्स जे आहेत ते त्यांचा पिक्चर सोडायला तयार नाहीयेत ना, कारण अजून यांना मालिका संपवायची नाहीये प्रेक्षकांनो. पण खरंच अख्ख्या TTM टीमला रिक्वेस्ट आहे बरं का, त्यांनी खूप जास्ती न ताणता ही मालिका चांगल्या ठिकाणी एंड करावी, म्हणजे आपल्या मनात कायम घर करून राहील. उगीच ते ठिपक्याच्या रांगोळीसारखं करू नये प्रेक्षकांनो. त्यांनी किती स्ट्रेच केली होती ती मालिका, तुम्हाला आठवतं ना? अगदी एवढी सुरेख अप्रतिम मालिका होती आणि काय करून ठेवलं होतं त्या मालिकेचं, बाप रे बाप. तसं होऊ नये बाबा TTMचं. तर असो, आता ही श्वेता वात्सल्य आश्रमात येते आणि तिची सगळी परिस्थिती कळते मधुभाऊंना. आणि आता मधुभाऊ म्हणत असतात, स्त्रिया एवढ्या पुढे गेल्या तरी त्यांच्या मागचा त्रास अजून सुटत नाही. मग ही श्वेता रडतच असते बरं का. मग ते काका म्हणतात, खरंच मधुभाऊ, एखादीला मूल होत नाही म्हणून तिला घराबाहेर काढणं हे योग्य आहे का? मग मधुभाऊ म्हणतात, हे बघ बेटा श्वेता, तू काळजी करू नकोस. अगदी निश्चिंत मनाने तू इथे राहा, हे तुझंच घर आहे समज. इथे तुला काहीच त्रास होणार नाही बघ. श्वेता म्हणते, मला वाटलं होतं माझ्या आयुष्यात सगळं संपलंय. सायली ताई भेटल्या आणि मला एक नवी उमेद मिळाली. म्हणतात ना, जगात देव आहे, ते अगदी खरं आहे. तुमचे खूप खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू, खरंच थँक्यू. असं म्हणून श्वेता हात जोडत असते. मधुभाऊ म्हणतात, ए बेटा, अरे थँक्यू वगैरे म्हणू नकोस. आम्हाला पण एका मदतनीसाची गरज होतीच. आमच्या सायलीवर आश्रमाची जबाबदारी पडली आहे, मग आता तिचीही सोय होईल. मग ही श्वेता म्हणते, तुम्ही सांगाल ते काम करायला मी तयार आहे. सायली म्हणते, श्वेता तू आता थोड्या वेळ आराम कर बरं. श्वेता म्हणते, नको नको, मला आराम नाही करायचा, मला सांगा बरं काय कामं करायची आहेत. सायली म्हणते, अगं हो हो ठीक आहे, थोड्या वेळ आराम कर, सगळी कामं तुला समजावून सांगतील. आता कुसुमताई आहे ना, तू आता जा आणि फ्रेश होऊन ये. जा कुसुमताई, हिला घेऊन जा. मग कुसुम तिला दाखवते आश्रम आणि फ्रेश होण्याची जागा पण दाखवते. बघा प्रेक्षकांनो, म्हणजे आजकाल ना चांगुलपणा करणं पण फार महागात पडलंय. आता हे ठीक आहे, मालिकेचा काहीतरी ट्रॅक आहे वगैरे, पण खरंच असं होतं बरं का. आपण एखाद्याला मदत करायला जातो आणि समोरचा माणूस काय लेवलचा आहे हे आपल्याला माहीत नसतं आणि आपल्या बाबतीत असा धोका होऊन जातो. त्यामुळे कोणाला मदत करायची पण भीती वाटते आजकाल बरं का. आणि अशात मग जी चांगली लोकं आहे ना, ती विनाकारण भरडली जातात. असो, तर आता मधुभाऊ म्हणतात सायलीला, बेटा साऊ, तुझा पायगुण चांगला आहे बघ, तू आश्रम काय चालवायला घेतलास आणि मदतनीस हजर झाली बघ. सायली म्हणते, हो मधुभाऊ, तुमचं बरोबर आहे. आपण चांगल्या कामाला हात लावला ना की चांगली माणसं आपोआप मदतीला येतात. आणि मधुभाऊ, तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं मला.
मधुभाऊ म्हणतात, काय बोल ना. सायली म्हणते, मधुभाऊ आपण आपली संस्था राज्यस्तरावर आपली संस्था रजिस्टर केली तर हे म्हणत होते की आपल्याला खूप अनुदान मिळतील. मग मधुभाऊ म्हणतात, सायली मला एक सांग बेटा, असं हे रजिस्टर करून काय काय साध्य होत असतं ग. मग सायली ते मधुभाऊंना ऐकवतेच, आपल्याला ऐकवलं नाहीये. मधुभाऊ ते ऐकून खुश झालेत. असो, आता इकडे नागराजला कळलंय प्रियाचा काय प्लॅन आहे. नागराज भारी खुश झालाय प्रियावर आणि आता तो म्हणतोय, म्हणजे त्या मुलींचा व्यवहार आपण करायचा आणि त्याचं खापर फुटणार आश्रमातल्या माणसांवर, म्हणजे ते सायलीवर. अरे भारी रे, मस्त मस्त डोकं चालतंय प्रियाचं, कमाल. प्रिया आधीपासनं हुशार होतीच, पण तुरुंगात अडकल्यापासून सुडात पेटली ती. सचिन म्हणतो, याच गोष्टीचा फायदा घेऊन आपण सुभेदारांना संपवू आता. मग नागराज म्हणतो, या सगळ्याचा बदला तीच एकटी मुलगी घेऊ शकते. राकेश म्हणतो, नाही पण तुम्ही जे मला काम सांगितलंय ना, अर्जुन सायलीवर लक्ष द्यायचं, ते कठीण आहे बरं का. म्हणजे मी काही त्या घरात राहत नाही. प्रताप काकांना भेटायच्या निमित्ताने मी तिथे गेलो होतो, पण आता सारखं सारखं त्या घरात जाऊन बसणं, कोणाला संशय आला माझ्यावर तर. नागराज म्हणतो, अरे राकेश तू नाही गेला तिथे तर कोण लक्ष ठेवणार आहे त्यांच्यावर. आता सचिन पुढे म्हणतो, सायलीच्या आश्रमात जे काही घडतंय ना त्याची खडानखडा माहिती आपल्याला मिळायला हवी, तरच आपल्याला आपले पुढचे प्लॅन ठरवता येतील. आणि प्रियाने ती पण सोय करून ठेवली आहे बरं का. नागराज म्हणतो, ती कशी काय. सचिन म्हणतो, अरे नागराज अंकल, प्रियाने अशी व्यवस्था केली आहे की सायलीची मिनिटाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल बघा. नागराज म्हणतो, ती कशी काय. आणि सचिनने सांगतो म्हणून नागराजलाही माहिती सांगितली आहे, जी आपल्याला ऐकवलेली नाही आहे. पुढे पुन्हा दाखवलाय त्यांनी सीन यांचा, पण तत्पूर्वी अर्जुन सायलीचा सीन दाखवलाय त्यांनी. मंडळी खूप छान सीन दाखवलाय बरं का त्यांनी अर्जुन सायलीचा. मला ती कल्पना खूप आवडली. बघा आता काय सीन आहे सायली अर्जुनचा. सायली आता भरभरून सांगत असते अर्जुनला, आज न आश्रमामध्ये गेल्यावर कळलं मला काय काय करावं लागतं आश्रम चालवण्यासाठी. इतकी वर्ष मला माहितीच नव्हतं आश्रम चालवण्यासाठी किती आणि काय काय करावं लागतं. नाही म्हणजे मागे एकदा आम्ही कर नव्हता भरला तर पाण्याचं कनेक्शन तोडलं होतं, पण तेव्हा अंदाज नव्हता मला एवढी कागदपत्र सांभाळून ठेवावी लागतात. अर्जुन म्हणतो, काळजी नको करूस, तुला जमेल सगळं आणि हळूहळू कळेल सुद्धा. सायली म्हणते, आज माहितीये का काय झालं, रस्त्यातनं एक मुलगी दिसली मला. आता श्वेताबद्दल अर्जुनला सांगते बरं का सायली की तिला वाचवलं मी आणि आश्रमामध्ये तिला आता नेलंय, ती तिथे राहते वगैरे वगैरे. अर्जुन म्हणतो, बापरे, ठीक आहे, चांगलं झालं जे झालं ते, म्हणजे तू आश्रम चालवायला घेतलास आणि तुला मदत करायला एक मुलगी पण मिळाली. मला तर असं वाटतं सायली तुझा जन्म ह्याच कारणासाठी झालाय. सायली म्हणते श्वेताचा जीव वाचवणं महत्वाचंच होतं. आता त्या आश्रमामध्ये सुखात राहील ती. अर्जुन म्हणतो, सायली तुझ्या आवडीचं काम तुला मिळालंय, त्यात तुला किती आनंद मिळतोय बघ, तुझ्या चेहऱ्यावर लक्षात येत आहे. सायली म्हणते, हो ना, पण मला टेन्शन आलं होतं, मी गरोदर आहे, मला ही जबाबदारी जमेल का, आई काय म्हणतील, म्हणजे त्यांनी मला ही जबाबदारी स्वीकारू दिली, आई नाही म्हणाले असतं तर मी काय केलं असतं अहो. अर्जुन म्हणतो, अगं मला माहिती आहे तुझा आनंद आहे यात, मग ती कशी नाही म्हणेल तुला. आता बघा हा मंडळी, श्वेता आश्रमामध्ये किती पटकन मिक्सअप झाली आहे. आता कुसुम तिला म्हणते, बस श्वेता जेवायला बस, मी वाढते हां तुम्हा सगळ्यांना. त्यावर श्वेता म्हणते, नाही नाही कुसुमताई तुम्ही बसा ना जेवायला, मी वाढते तुम्हाला सगळ्यांना. कुसुम म्हणते, अगं मला आश्रमामध्ये कोणीही आहो घालत नाही अगं कुसुमताई म्हणतात बरं का. त्यावर श्वेता म्हणते, हो पण अगं कुसुमताई तुला तुला हो तू तू बस ना, मी वाढते तुला जेवायला. त्यावर आता ही छोटी मुलगी म्हणते, आम्हाला तर कुसुमताईच जेवायला वाढते. श्वेता त्या मुलीला म्हणते, अगं हो पण कधीतरी कुसुमताईला पण आराम हवा की नाही, हा सगळा स्वयंपाक तिनेच केलाय, मी फक्त वाढते, आजचा दिवस तिला आराम, बस बस कुसुमताई तू बस. कुसुमला आता तिने वाढायला घेतलंय. आता सायलीच्या जागेवर ही आली आहे बरं का प्रेक्षकांनो आश्रमात. तशी ही मायाळू दिसते, पण आता ती प्रियाला म्हणजे अशी जरा घाबरट पण दिसते बरं का. ती प्रियाला आता मदत करेल का कधीतरी तिचा चांगुलपणा डोकं वर काढेल, असा एक माझा अंदाज आहे बरं का. म्हणजे शेवटी चांगल्या लोकांच्या पाठीशी चांगल्या ब्लेसिंग असतातच बरं का प्रेक्षकांनो. असो, आता तिकडे श्वेता सगळ्यांना जेवायला वाढते आणि इकडे सायली म्हणत असते, तुम्ही सांगा ना हो तुम्ही काय काय केलं आज दिवसभर. अर्जुन म्हणतो, अगं काही होते मीटिंग्स, 2 केसेस होत्या, काही म्हणजे अशा वेगळ्या केसेस पण होत्या, म्हणजे मुलीला त्रास देत होते म्हणे सासरचे, हुंडा देत नाही म्हणून वगैरे. सायली म्हणते, बापरे लोक अजूनही हुंडा देतात, बापरे, आणि तो मिळाला नाही की सुनेला छळतात, हे असं अजूनही होतं, बापरे किती क्रूर आहेत अशी लोक. अर्जुन म्हणतो, अशा लोकांना शिक्षा व्हायलाच हवी, म्हणूनच मी ठरवलंय की अशा केसेस फुकट लढायच्या. आता इकडे कुसुमने खीर खाल्ली आहे श्वेताच्या हातची आणि ती प्रचंड आवडली आहे कुसुमला आणि मधुभाऊंना सगळ्यांनाच.
आता ही कुसुम म्हणते, मधुभाऊ खीर कशी झाली आहे? मधुभाऊ म्हणतात, मस्त ग, एकदम उत्तम. मग ही कुसुम म्हणते, श्वेताने केली. मधुभाऊ म्हणतात, मस्त बेटा, छान झाली बरं का श्वेता खीर. आता हा जो मुलगा आहे ना छोटा, मला यांची नावं लक्षात राहत नाही प्रेक्षकांनो, तो म्हणतो मला भाजी नकोय, मी फक्त खीरपोळी खाणार. मग श्वेता म्हणते, अरे बेटा असं नाही करायचं, तुला अभ्यास करायचा आहे की नाही, तुझ्या मित्रांसोबत दंगामस्ती करायची आहे, ताकद लागते की नाही याच्यासाठी, तू भाज्या खाल्ल्या नाही तर कशी ताकद येणार? पानात वाढली आहे तेवढी भाजी खा, हवं तर पुन्हा घेऊ नकोस, खा खा. ती मुलगी म्हणते, ए श्वेताताई मला खीर दे ना थोडीशी, खूप मस्त झाली आहे ग खीर. आता तिच्या डोळ्यात पाणी येतं बरं का. मग कुसुम म्हणते, का ग रडते श्वेता? श्वेता म्हणते, काही नाही हो कुसुमताई, माझ्या सासरी मी कितीही जीव खपवून स्वयंपाक करायची, पण तरी खोट काढायचेच बघा माझ्या स्वयंपाकात, अशी कौतुकाची सवय नाही मला. मधुभाऊ म्हणतात, बेटा अगं सवय करून घे आता, आमच्या आश्रमात कौतुकाला आणि प्रेमाला कधीच उक्ती लागत नाही. ओहोटी का काहीतरी असा शब्द वापरला बघा त्यांनी, मला नीटसा ऐकू आला नाही. आता इकडे सायली म्हणत असते, आत्ता तुम्ही माझं कौतुक करत होतात ना, पण तुमचं कौतुक करावं असे तुम्ही आहात, मला ना तुमचा खूप अभिमान वाटतो अहो. सायली आता तिच्या पोटावर हात ठेवून म्हणते, बाळा ऐकतोयस ना, तुला तुझ्या बाबांसारखं व्हायचं आहे बरं का. अर्जुन सायली जवळ बसतो आणि म्हणतो, पण बाळा तुला तुझ्या आईसारखं व्हायचं आहे बरं का. मी एक काम करतो, एक लिस्ट तयार करतो, तुला कुठले कुठले आईचे गुण घ्यायचे हे सांगतो. सायली म्हणते, अगं बाई तुम्ही बाळाला पत्र लिहिणार की काय? अर्जुन म्हणतो, पत्र? हे सायली, ही तर मस्त आयडिया आहे. सायली म्हणते, खरंच की, म्हणजे आपल्याला जे जे वाटतं आपल्या बाळाबद्दल ते आपण लिहून ठेवायचं, बाळ मोठं होईल तेव्हा वाचेल ना ते. अर्जुन म्हणतो, हो म्हणजे आपण आतापासून आपल्या बाळाला पत्र लिहायची का? सायली म्हणते, हो काय हरकत आहे, आपल्या मनात आलेला प्रत्येक विचार नोंदवून ठेवूयात की. अर्जुन म्हणतो, फॅन्टॅस्टिक आयडिया आहे ग, आपलं बाळ जेव्हा मोठं होईल ना तेव्हा त्याच्याकडे लेटेस्ट कलेक्शन असेल आपल्या पत्रांचं, म्हणजे थोडेसे लेटर आईचे असतील आणि हजारो लेटर बाबाचे असतील. सायली म्हणते, बापरे तुम्ही हजारो लेटर लिहिणार? अर्जुन म्हणतो, हजारो नाही लाखो, आपण ना ते सगळे एकत्र लिहूयात, लेटर्सच लिहूयात. अर्जुन आता लगेच लेटर पॅड घेतो, सायली पण घेते आणि दोघेही एकमेकांच्या फिलिंग्स लिहून काढतात. मस्त कल्पना आहे ना प्रेक्षकांनो, म्हणून मगाशी म्हटलं मी तुम्हाला की आता अर्जुन सायलीने एक छान कल्पना काढली आहे. म्हणजे बघा ना, पोटात असलेल्या बाळाला आत्तापासून सांगायचं की आपल्याला त्याच्याबद्दल काय फिलिंग्स आहे, त्या फिलिंग्स जेव्हा तो मोठा झाल्यावर वाचेल तेव्हा लई भारी वाटेल ना त्याला. म्हणजे एक छान वाटलं, आहे बालिशपणा पण ठीक आहे, असो मस्त वाटतंय हे सगळं. बघा आता अर्जुनने काय लिहिलेलं लेटरमध्ये, थोडेसे सीन दाखवलेत त्यांनी त्याचे. सायलीची डायरी वेगळी आणि अर्जुनची डायरी वेगळी. अर्जुन म्हणत असतो, सायली आता मी माझ्या बाळासाठी पहिलं लेटर लिहिणार बरं का. अर्जुनने सुरुवात केली आहे, तो लिहितो, हाय बाळा, मी तुझा बाबा, मी तुला कधी एकदा भेटतोय असं मला झालंय. तू मुलगा असशील किंवा मुलगी असशील, पण तू माझा श्वास असशील. तू न तुझ्या आईसारखं हो, तू खूप प्रेम करणारा हो, जीव लावणारा हो, असं त्याने लिहिलंय पत्रात. इकडे सायली पण लिहिते तिचं पत्र. सायली लिहिते, प्रिय बाळा, तू तुझ्या बाबांसारखा हो बरं का, आणि हे माझं पण पहिलं पत्र. तू तुझ्या बाबांसारखा हो मोठा झाल्यावर, सगळ्यांना मदत करणारा, गोरगरिबांना मदत करणारा, हुशार आणि अगदी तुझ्या बाबासारखा. बेटा मला तुझी हालचाल जाणवायला लागली आहे बरं, तुझे ते इवलेसे पाय, इवले तुझे हात, हे सगळं मला जाणवतं ना, त्यावेळेला काय वाटतं हे मी तुला सांगूच शकत नाही. आमच्या ह्या आनंदाला कोणाची नजर नको लागायला. तर अशा पद्धतीने अर्जुन आणि सायलीने त्यांच्या फिलिंग्स एक्सप्रेस केल्यात लेटरद्वारे त्यांच्या बाळासाठी. छान कल्पना होती ही. असो, तर आता रात्र झालेली असते आणि सायली अचानक रात्री उठून बसते. तिला बेचैन झाल्यासारखं वाटत असतं. ती उठते, थोड्या वेळ चक्रा मारते, मग पाणी पण पिते, पण तिला लागेना झोप. कसं तरी होत असतं तिला, प्रेग्नन्सीमध्ये असं होतं. सायलीला असं अर्ध्या रात्री उठून कसं तरी तगमग झाल्यासारखं होतंय. आता तिने पोटावर हात ठेवून असं चक्रा मारायला सुरुवात केली. तेवढ्यात अर्जुन उठतो आणि म्हणतो, अगं काय झालं, एवढ्या रात्री का उठलीयस? सायली म्हणते, अहो मला ना कसं तरी होतंय, मला असं वाटतंय मला भूक लागली की काय, म्हणजे खावंसं वाटतंय हो काहीतरी. अर्जुन म्हणतो, खावंसं वाटतंय, तुला काही डोहाळे लागलेत का खायचे वगैरे? सायली म्हणते, असतील बाबा, आता डोहाळेच असतील या वेळेला. अर्जुन म्हणतो, मी तुला सगळं काही आणून देईल, सगळे तुझे डोहाळे पूर्ण करेल. सायली म्हणते, थांबा मी खाली जाऊन बघते काही आहे का खायला. अर्जुन म्हणतो, तू मला सांग ना, मी आणतो ना, काय हवंय तुला सांग बरं. सायली म्हणते, मला ना काहीतरी गोड खावंसं वाटतंय. अर्जुन म्हणतो, फॅन्टॅस्टिक, अगं आपल्या फ्रीजमध्ये आईस्क्रीम आहे आणि काजू कतली सुद्धा आहे घरामध्ये, आणतो हं. सायली म्हणते, नाही थांबा, मला ना मोतीचुराचे लाडू खावेसे वाटतात.
आता सायलीने सांगितल्या बाबा तिची फरमाईश पूर्ण होणारच. आणि तसंही प्रेक्षकांनो, पहिल्या वेळेला जरा लाड कौतुक होतातच जास्ती, ते जरा असतं. असो, आता इकडे प्रियाचा सीन दाखवलाय जो शेवटचा आहे. अर्जुन सायलीसाठी आता मोतीचुराचे लाडू करणार आहे. आता ते आपल्याला उद्याच्या भागात दिसणार आहे आणि बिचारा एवढा हौसेने आणि कौतुकाने करतो आणि त्याचा पचका होतो बरं का. त्या डाळीच्या पिठाची म्हणे डेटच एक्सपायर झाली आहे. असो, आता उद्या गंमत जम्मत बघायला भेटणार आहे आपल्याला काहीतरी. बघूयात काय घडतंय उद्याच्या भागात. इकडे प्रिया तगमग करत असते बरं का जेलमध्ये. तिला खूप प्लॅनिंग करायच्या, काय काय करायचंय ती विचार करत असते. मी आता किती दिवस अशी जेलमध्ये बसून सूत्र हलवू, इथून बाहेर पडावं तर पडावं कसं, इथून शिक्षा माझी माफ होईल असं तर माझं काही नशीब नाहीये. मला ना आता मला सगळ्या प्लॅनिंग करायच्या आहेत सगळ्या माणसांना भेटून माझ्या, पण आता कशी मोकळीक मिळेल मला. तेवढ्यासाठी या 4 भिंतीतून मी बाहेर पडू तर कशी पडू. तेवढ्यात आता त्या जेलमध्ये काहीतरी गडबड होते बरं का. प्रिया विचारते, कॉन्स्टेबल बाई समोरून जात असते आणि म्हणते, प्रिया अगं ए ताई काय गडबड आहे ग, काय झालं त्या कैदीला. मग ती कॉन्स्टेबल बाई म्हणते, अगं त्या बाईला किडनी स्टोनचा त्रास होतो, तिला आम्ही हॉस्पिटलमध्ये नेतोय. अरे स्ट्रेचर आणणार आहे असं म्हणून ती कॉन्स्टेबल बाई ओरडत ओरडत निघून जाते. मग प्रिया लगेच आयडियाची कल्पना काढते बरं का डोक्यात आणि म्हणते, अरे हे माझ्या आधी का लक्षात आलं नाही. प्रिया आता डोकं लावायची वेळ झाली. आता ही पुन्हा कॉप्या करून काहीतरी आयडिया काढणार बरं का प्रेक्षकांनो आणि जेलच्या बाहेर येणार दुखायचं नाटक करून. आता इथेच त्यांनी आजची मालिका संपवली आणि उद्या तोच प्रोमो दाखवला. सायली अर्जुनला म्हणते मला मोतीचुराचे लाडू खायचे आहेत आणि मग अर्जुन तिच्यासाठी बनवतो, पण कल्पना त्यांच्या लक्षात येतं की डाळीच्या पिठाची डेट एक्सपायर झाली आहे. इकडे प्रियाने सचिनला फोन केला, काहीतरी करायचंय. मग सचिन म्हणतो करायचंय. मग प्रिया म्हणते की आता बघ सायली मी आता काय काय करते ते बघच. हिचे नेहमीचे ठरलेले डायलॉग आहेत. असो, आजचा एपिसोड तसा नॉर्मल होता, विशेष काही घडलं नाहीये, पण बघूयात उद्याच्या भागात काहीतरी इंटरेस्टिंग घडेल अशी आशा करूयात. मंडळी, बाईचा आशीर्वाद बघताय ना माझ्या आवाजात, नक्की बघा. खूप छान मालिका आहे ती, जरा वेगळी स्टोरी आहे त्यामुळे मजा येते बघायला. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा. टेक केअर मंडळी, धन्यवाद.